पुढची ब्रेकिंग न्यूज काय बघूया, पुढची अपडेट काय बघूया। दौंडमध्ये भाजपच्या शुभांगी शिंदे 1300 मतांनी आघाडीवर आहेत। शुभांगी शिंदे भाजपच्या उमेदवार आहेत, ज्या 1300 मतांनी आघाडीवर आहेत। तर दौंडमध्ये हा जो कल समोर येतोय, शुभांगी शिंदे 1300 मतांनी आघाडीवर आहेत। अहमदपूर मधल्या खंडाळी गटात अटीतटीचा सामना रंगत असल्याचं दिसतंय। भाजपच्या रेखा हाके 6005 मतांनी आघाडीवर असल्याचं समजतंय। शरद पवार गटाच्या शीतल खोमणे 6448 मतांनी पिछाडीवर पडलेल्या आहेत। सांगलीमधली अपडेट बघूया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सांगलीतल्या ढालगावात जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडी घेतलेली आहे। विलास हाके हे जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, ते सध्या आघाडीवर आहेत। चिपळूणमध्ये एक अपडेट समोर येते। कापसाळमधील मशीनच बंद पडलेली आहे। मतमोजणी करताना ही मशीन बंद पडल्याची माहिती मिळते। चिपळूणच्या कामसाळ इथली ईव्हीएम बंद पडलेली आहे। यशवंतनगर मधली अपडेट बघूया। बापूसाहेब शिंदे 329 मतांनी सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळते। पंचायत समितीचे जे निकाल आहेत, जे कल आहेत, ते देखील आता समोर येत आहेत। 125 एकूण पंचायत समितीच्या जागा आहेत, त्यापैकी 53 ठिकाणचे सुरुवातीचे कल हाती आलेत। भाजप 15 ठिकाणी, शिवसेना 10 ठिकाणी, राष्ट्रवादी 12 ठिकाणी, काँग्रेस 8 ठिकाणी आघाडीवर असल्याची माहिती मिळते। त्या खालोखाल ठाकरे सेनेला 3 जागा मिळाल्या आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या आहेत। अपक्ष आणि इतरांची संख्या तुलनेनं कमी असल्याचं दिसतंय। अपक्षांना तर अद्याप पंचायत समितीमध्ये खातं उघडता आलेलं नाही, तर तिकडे जे इतर काही पक्ष आहेत त्या ठिकाणी 1 जागावर आघाडीवर त्यांनी असल्याचं समजतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।